इतरांना मारायचं आणि भूमाफियांना सोडायचं, हा दुटप्पीपणा वसई विरार शहर महानगरपालिका करते. त्या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेता? नाही, नक्कीच आम्ही ह्या गोष्टीसाठी लढा देतोच आहे. तुम्ही जर बघितलं तर पेहलार असू द्या किंवा वाली असू द्या, इकडे मोठ्या प्रमाणात सगळे काय इंडस्ट्री तयार होते आहे. की प्रहारची भूमिका ही सत्याच्या जोडीला असणार आहे आणि जे सत्य मला दिसतंय त्या सत्यावरून मी सांगतो, जे आतापर्यंत दिसतंय तर असं दिसतंय की त्या कुटुंबावरती हा अन्याय होतोय. हे सत्य आहे, त्याच्या गोष्टीच्याच आम्ही जोडीला राहणार आणि नक्की त्याला आम्ही न्याय मिळवून देणार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. विरार नवापूर रोडवरील 7C रिसॉर्ट तोडक कारवाईनंतर सर्वच पक्ष आता या कारवाईचा विरोध करतायत. खरं प्रकरण काय होतं, काय झालं होतं त्या ठिकाणी, हा व्हिडिओ देखील आपल्या हाती लागलेला आहे. या सगळ्या घटना ज्या वेळेला घडल्या त्यावेळेला आपण त्या ठिकाणी होतो. ज्या वेळेला मोरेंचं कुटुंब प्रकृती रुग्णालयात होतं त्यावेळेला हितेश जाधव प्रहार संघटनेचे ते देखील आले होते. आम्ही सगळ्यांनी त्या मोरे कुटुंबाला मदत केली, बातमी देखील लावली. परंतु दुसऱ्या दिवशी लगेचच मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून अक्षरशः 7C रिसॉर्ट उद्ध्वस्त करण्यात आलं. जाणून घेऊया या बाबतीत प्रहार संघटनेची काय भूमिका आहे. आपल्यासोबत यावेळेला चर्चेला उपस्थित आहेत हितेश जाधव. हितेशजी, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपण प्रकृती रुग्णालयात गेलो. संबंधित घटनेचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आपण आरणाला पोलीस स्थानकात देखील गेलो. रात्री 12 वाजेपर्यंत सोबत होतात. आपण त्या घटनेचा निषेध सुद्धा केलं. मोरे कुटुंबाला आपण मदत देखील केली. परंतु कुठेतरी अशा प्रकारे अशा पद्धतीने कारवाई करणं या बाबतीत तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी हे सांगतो की रिसॉर्ट वरती जे मृत्यू झाला मोरे यांचा, तर त्याबद्दल आम्हाला नक्कीच दुःख आहे आणि आम्हाला नव्हे तर पूर्ण वसई तालुका किंवा सगळ्यांना त्याचं दुःख आहे. पण एवढी कल्पना नव्हती की अशा पद्धतीने त्या रिसॉर्टवरती कारवाई करणं. आता ती कारवाई कुणी करायला लावली? जे माध्यमांमध्ये बघतोय की आम्ही ऐकून आहे की मुख्यमंत्रीने आदेश दिले त्या कारवाईचे, परंतु मुख्यमंत्र्यांना हे काय सांगण्यात आलं ते आपण शोधलं पाहिजे. कारण काय, एखादा व्यक्ती तिकडे मृत्यू होत आहे त्याचं कारण रिसॉर्ट असेल असं तर नाहीये. कारण काय, तो व्हिडिओ आपण बघितला, त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की ते स्वतः खाली पडले आणि ते पडले आणि तसेच ते मृत्यू झाला त्यांचा. आज ज्या रिसॉर्ट वरती जी कारवाई केली ती अशी कुठलं त्यांनी चूक केली होती की ते रिसॉर्ट वाले तर उद्ध्वस्त झालेच, आज ते 150 लोक तिकडे कामाला होती. म्हणजे त्या 150 कुटुंबाचे लहान मुलापासून सगळे लोक उद्ध्वस्त झाली. मी रिसॉर्टच्या बद्दल काही हे नाही बोलत की ते योग्य रिसॉर्ट आहे किंवा काही आहे, मी त्याबद्दल बोलत नाही. परंतु आज त्यांच्यावरती एवढं मोठं पहाड कोसळलं, त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसतंय. त्यांच्यावरती वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हे दाखल केले. एकाकडे डोक्याचं वरचं छप्पर गेलं, दुसऱ्याकडे जेलमध्ये त्यांच्या घराण्यातले. तर नक्कीच या गोष्टीचं दुःख आमच्या पूर्ण वसई तालुका जनतेला वाटतं आणि ह्या गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना मी स्वतः बच्चूंवर मार्फत भेटून जी सत्य परिस्थिती ती सांगणार आणि ही सांगितल्यानंतर मुख्यमंत्रीच नक्की न्याय देतील त्या कुटुंबाला. आपण एकंदरीत जर पाहिलं तर त्या दिवशी आपण त्या ठिकाणी उपस्थित होतो. आपल्याला कल्पना देखील नव्हती की दुसऱ्या दिवशी अशी घटना घडेल. या आधीही रिसॉर्टमध्ये इतर लोकांचा मृत्यू झाला. मग ती जी इतर लोक ज्या वेळेला बुडून त्यांचा मृत्यू झाला, अनेक घटना त्या ठिकाणी रिसॉर्टमध्ये घडलेल्या आहेत. त्या सामान्य माणसांची किंमत नाहीये का? एक शिवसैनिक म्हणून मला देखील दुःख आहे की एका शिवसैनिकाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मिलिंद मोरेचे होते, त्यांना हृदयविकाराचा झटका आला, बेधुंद अवस्थेत ते पण होते, मद्यपान त्यांनी पण केला होता. आणि व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण बघायचं झालं तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवतोय की त्या ठिकाणी पहिली जी मारहाण रिक्षावाल्याला जी पहिली कानाखाली मारलेली ती देखील मिलिंद मोरे यांनीच मारलेली. असं असताना या सगळ्या गोष्टीची चौकशी न करता अशा प्रकारे त्यांना जेलमध्ये टाकणं, चला त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांचा प्रायश्चित्त त्यांना करावा लागेलच आणि ते त्यांनी केलं पण पाहिजे. पोलिसांनी पोलिसांचं काम देखील केलं पाहिजे. त्यातल्या 2 महिला होत्या, त्या महिलांना 2 दिवस बसून ठेवणं, एका त्याच्यामध्ये महिलेचं तर बाळ होता. मग असं असताना कुठेतरी मानव अधिकाराचा हनन केला गेलेला आहे. या सगळ्यामध्ये प्रहारची भूमिका काय असणार आहे? बच्चू भाऊ याच्यामध्ये कसे इन्व्हॉल्व होणार आहे? 100% प्रहारची भूमिका ही सत्याच्या जोडीला असणार आहे आणि जे सत्य मला दिसतंय
त्या सत्तेवरून मी सांगतो जे आतापर्यंत दिसतंय ते असं दिसतंय की त्या कुटुंबावरती हा अन्याय होतोय. त्याचं कारण हे आहे की कोणी कुणाला काय मारलं याचा तपास सर्वप्रथम पोलिसांनी केला पाहिजे. त्यांनी डायरेक्ट एखादं कुठली घटना घडली आणि कुठले आदेश आले तर आपण त्याच्यावर कारवाई करणं पाहिजे. कारण त्या पोलिसांचा नव्हे तर सगळ्या जनतेचा विश्वास हा उडून जाणार ह्या प्रशासकीय याच्यावरून, या अधिकाऱ्यांमुळे. त्यामुळे आम्ही बच्चूभाऊंना सांगून नक्कीच ह्या गोष्टीच्या जे काही सत्य आहे त्याच्या गोष्टीच्याच आम्ही जोडीला राहणार आणि नक्की त्याला आम्ही न्याय मिळवून देणार. तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेस ही घटना घडली आम्हालाही कल्पना अशी आली की हे असं कारण होतं आणि यांच्यावरती अन्याय झाला. परंतु स्वतः मी राठोड साहेबांशी, सिव्हिल सर्जनशी स्वतः बोललो, डॉक्टरांशी. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की रिपोर्टमध्ये हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे मृत्यू झाला. पहिला मुद्दा हा सांगितला. दुसरा मुद्दा त्यांनी मला सांगितला की ड्रिंक खूप जास्त प्रमाणात केली होती. तर ह्या सगळ्या गोष्टींचे नक्कीच ग्राउंड घेऊ. आम्ही जरी ह्या गोष्टीसाठी कुणाला वाटत असेल की लक्ष देत नाही, परंतु न्यायालयामध्ये आम्ही त्या कुटुंबाला नक्कीच वकील असू द्या किंवा काय असू द्या, कायदेशीर गोष्टीत आम्ही त्यांना सगळी काय मदत करू. कारण की त्याचा रिपोर्ट मला स्वतः सिव्हिल सर्जन म्हणाले की नाही, हा जो मृत्यू हा अशा घटनेमुळे झालाय. आणि असं असताना पोलीस असू द्या किंवा जे कोण संबंधित राजकीय लोक असू द्या की ज्यांनी कोणी आदेश दिले, तर असं कुठल्याही घराला कुणी उद्ध्वस्त करू नये आणि अशा फसवणुकीचे गुन्हे कुठल्याही चुकीच्या प्रकारे दाखल करू नये. कालचाच विषय घ्या. काल आपल्या अधिकाऱ्याला अजय मुठे करून त्यांचं नाव आहे काहीतरी मुठे, त्यांच्यावरती हल्ला झाला. मग तिकडे भूमाफिया आहेत, त्यांच्यावरती वसई विरार शहर महानगरपालिका कारवाई करत नाही, शासन प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करत नाही. आणि हे स्थानिक भूमिपुत्र आहेत जे रिसॉर्ट बांधतात, ते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शेती करून कसत होते. शेतीमध्ये उत्पन्न होत नसल्यामुळे, कारण तो जो भाग आहे तो खारलेंचा भाग, खारी जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी शेती होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी कुठेतरी एक व्यवसाय सुरू केला, अनधिकृत असेल ना, त्याच्या बाबतीत आपण त्यांना समर्थन देखील करत नाही. परंतु भूमिपुत्रांना मारायचं आणि भूमाफियांना सोडायचं हा दुटप्पीपणा वसई विरार शहर महानगरपालिका करते. त्या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेणार? नाही, नक्कीच आम्ही ह्या गोष्टीसाठी लढा देतोच आहे. तुम्ही जर बघितलं तर पेहलार असू द्या किंवा वाली असू द्या, इकडे मोठ्या प्रमाणात सगळे काय इंडस्ट्री तयार होते आहे, नंतर चाई बांधल्या जातात. तर याच्यावरती कोणाचा अंकुश नाही. हे जर कुठल्या राजकीय नेत्याने किंवा ज्या मुख्यमंत्री साहेबांना तर आम्ही विनंती करणार आहेत, एखाद्या अधिकाऱ्यावरती तुम्ही गुन्हा असाच दाखल करा, जशी ही कारवाई केली ना तशा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा. आयुक्त असू द्या किंवा उपायुक्त असू द्या, यांच्यावर ज्यावेळेस ही कारवाई होईल ना तेव्हा ना अनधिकृत बांधकामं तयार होणार ना भूमाफिया तयार होणार. परंतु प्रशासन एवढं नालायक आहे की त्यांना ह्या सगळ्या भूमाफियाला तयार करण्याच्या मागे हे सगळे अधिकारी सामील आहेत आणि ह्यामुळे या वसई तालुक्याची पूर्ण वाट लागलेली आहे. आणि नक्कीच आम्ही याचा लढा देणार. आणि जोपर्यंत या मुळात म्हणजे हायवे असू द्या किंवा जिकडे कुठे अनधिकृत बांधकाम होत आहे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आपल्याला माहितच असेल की अनेक गोष्टीचा आम्ही लढा देतोय आणि त्याच्यावर आम्ही गुन्हे देखील दाखल करतोय. परंतु काय, जे म्हणतात ना, सत्याची जीत ही थोडी उशिरानं होते आणि नक्कीच आम्ही ते लोकांसाठी करून दाखवणार. धन्यवाद. तर प्रहार जनशक्ती पक्षाची प्रतिक्रिया आलेली आहे, ते त्या परिवारासोबत आहेत. आपण जर पाहिला तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी, वसई विरार शहर महानगरपालिका भूमाफियांना पाठीशी घालते आणि भूमिपुत्रांवरती अशा प्रकारचा अन्याय करते. म्हणजे हा कुठचा न्याय? कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका याला जबाबदार आहे, तहसीलदार याला जबाबदार आहेत, त्या ठिकाणचे जे ग्रामसेवक आहेत ते याला जबाबदार आहेत. कारण ज्या वेळेला अनधिकृत बांधकाम होत होते त्यावेळेला ही सगळी मंडळी काय करत होते? जर ते बांधकाम अनधिकृत होतं तर त्यावेळेला तहसीलदार काय करत होते? त्यावेळेला एक्साइज डिपार्टमेंट, जर तिथे मद्यपान होतं तर ते एक्साइज डिपार्टमेंट काय करत होता? याचा अर्थ हप्ते खाताना, पैसे घेताना या स्थानिक भूमिपुत्रांकडून सगळ्यांनी घेतले. आणि आज ज्या वेळेला या स्थानिक भूमिपुत्रांवरती संकट आलं त्यावेळेला सगळ्यांनी हात वरती केले आणि कुठे ना कुठे अशा प्रकारची त्यांच्यावरती कारवाई केली. या सर्व विषयी आपल्या सर्वांची प्रतिक्रिया काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.